हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग सर्वांना. तर आजची सकाळ ही चहापासून सुरू करते. तर सकाळी मस्त अशी गरमागरम अद्रकवाली चहा बनवली आणि ती पिली. त्यानंतर बाकीची सगळी कामं आवरून घेतली. तर पहिले आधी भांडे लावून घेतले आणि त्यानंतर पटापट असे झाडून घेतले. झाडल्यानंतर आता माई टाईम झाला नाश्त्याचा. तर त्यानंतर माईला असे छानपैकी शिरा बनवला आणि आज चतुर्थी होती, तर त्यासाठी एका कढईमध्ये शेंगदाणे भाजायला टाकून दिले. तर शेंगदाणे भाजले आणि त्यानंतर मला छोट्या भरण्या घासायच्या होत्या, तर त्याही रिकाम्या करून त्यालाही छानपैकी असे घासून घेतले आणि त्याला सुकायला साईडला ठेवून दिले. त्यानंतर तेलही संपलं होतं, तर तेही बॉटलमध्ये असं भरून घेतलं. तेल भरल्यानंतर मला माईचा रवा भाजून ठेवायचा होता. मी माईला एकदाच रवा असं भाजून ठेवत असते. तर माईचा रवा भाजून तो साईडला एका ताटात काढून घेतला आणि त्यानंतर आज बनायच्या होत्या तर साबुदाणा वडे. तर साबुदाणा वड्या बनवण्यासाठी मी एका कुकरमध्ये आलू लावून दिले आणि शेंगदाणे भाजले होते, तर त्याचे कूट वगैरे काढून ठेवले भाजीसाठी. आणि त्यानंतर असे पीठ बनवले आणि त्याचे असे छान वडे करून ठेवले. वडे साईडला ठेवून दिले आणि त्यानंतर भरण्या सुकल्या होत्या, तर त्यामध्ये तांदूळ वगैरे भरून घेतले आणि त्या छानपैकी अशा ऑर्गनाईज करून ठेवल्या. तर कसं आहे, आपलं घर ऑर्गनाईज करून ठेवलेलं असं छानच वाटतं. तर त्या अशा लावून दिल्या तर बघा छान वाटतं आहे. आणि त्यानंतर फराळ करायला घ्यायचं होतं. त्यानंतर मी तेल तापायला ठेवलं आणि त्यामध्ये थोडेसे चिप्स वगैरे काढून घेतले. त्यानंतर वडे असे तळून घेतले आणि आम्ही छानपैकी असं फराळ केलं. माझं चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सायंकाळचा टाईम होता, तर मी ते छानपैकी दिवा वगैरे लावून अगरबत्ती लावली आणि त्यानंतर स्वयंपाक करून घेतला. तर आज चतुर्थी होती, तर मोदकही बनवले होते आणि माईला आम्ही छान अशी आरती केली. माईला आरती करायला खूप आवडते. तर इथे छानपैकी अशी गणपतीची आरती झाली. तर सर्वांना हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. चलो बाय.